आज आमच्या आईसाहेब सकाळी 10:30 वाजता उठलेल्या आणि त्याचमुळे मला पण उठायला वेळ झालेला. पण किती जरी उठायला वेळ झाला तरी सगळी कामे आपल्याला वेळच्या वेळेला करायलाही लागतात. त्यात उठल्या हे वाघ दारात आला. ह्याला म्हटलं भावाच काय चपाती नाही, तू आपला घरला जा. टायगर पण आपला चालते घेऊ म्हणला आणि आपला घराचा रस्ता धरला. आणि त्यात उठायलाच लयच वेळ झाल्यामुळे मी पण जास्त काही लक्ष दिलं नाही. मी आपल्या कामाला लागलो. कारण आमच्या राणी सरकार किती जरी उच्चारून उठल्या तरी मला माझी कामं ही वेळेतच आवरायला लागतात. त्याला पर्याय नाही. आंघोळ आणि नाश्ता झाल्यावर आमच्या राणी सरकार निवांत झोपून टाकल्या. आता म्हणलं चढदिशी पारसू काढायचं आणि निवांत यायचं. आणि एक काम आवरता दुसरं काम कधी लागते की नाही हे कळतच नाही. त्यात मी आंघोळ करून सगळा मेकअप करून आलो तर आमच्या राणी सरकार अजून दाराडूर झोपल्या होत्या. मी पण आईसाहेबांना जास्त डिस्टर्ब करत बसलो ना. डायरेक्ट जाऊन डबा घेऊन आलो आणि जेवणाच्या टायमाला आईसाहेबांना उठवलं. जरा आपलं पोटाला 2 घास खाऊन घेतलं आणि आईसाहेब जेवस तर म्हणलं आता जरा पडायचं, कारण राणी सरकार आमच्या जेवायला बराच वेळ लागतो. अर्धा तासच जरा उगाच डोळा लागला होता तेवढ्यात आमच्या आईसाहेबांनी मला उठवली. आपण मी म्हटलं आता लय वेळ घालवायला नको, आळस आपला बाजूला सराव आणि आपली कामं सगळी आवरून घ्या. कारण एखादं काम मागं राहिलं परत त्याला दिवसभर हात लागत म्हणतानाच आपला एक उसूल आहे, सगळी कामं ही वेळेतच करायची. वेळेला अगदी 100% महत्व द्यायचं. कामं तर माझी सगळी आवरलेली, पण आमच्या राणी सरकार झोप म्हटलं की नाही शड्डू मारून तयार असतात, तुम्हाला तर माहितीच. पण आमचं बाळ जरा आजारी असल्यामुळे तेवढ्या गोष्टी सांभाळून आपल्याला घ्यायलाच लागतं. चला आमच्या राणी सरकार आता निवांत झोपणार आहेत, त्यामुळे कुणी सुद्धा दंगा करू नका. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. चला.